दंडवत हो. आजच्या या पुणे विभागातील सत्रामध्ये आपण उद्धरण या प्रकरणावर श्रवणाने चिंतन करणार आहोत. उद्धरण हे जे काही प्रकरण आहे यामध्ये स्वामींनी ज्ञानी आणि भक्त या दोघांच्याही उद्धरण कार्याचं विश्लेषण विवेचन जे आहे ते आपल्या वचनवाक्यातनं केलेलं आहे. आणि उद्धरण प्रकरण वाचल्यानंतर आपल्याला खूपशा गोष्टींचा उलगडा होत असतो. ज्या गोष्टी आपण सहसा वाचत नाहीत किंवा वाचलं 9 प्रकरणाचं पारायण करणारे खूप लोक आहेत, परंतु त्याचं वचनाचा अर्थ विश्लेषण जो आहे त्या संदर्भातली लीळा आहे याचं वाचन करणारे लोक खूप कमी आहेत. म्हणजे आता जसं सांगितलं जातं बाकीचे पारायण बंद करा आणि सूत्रपाठाचं पारायण करा. मग हे खूप लोकांनी ऐकलं आणि त्यांनी ते सुरूसुद्धा केलं, पण काय होतं की नुसतं वचनांचा पारायण होतं आहे, वचन फक्त वाचून होतात, पण त्याचा अर्थ पण आपल्याला माहिती पडला पाहिजे. आणि उद्धरण हे प्रकरण वाचल्यानंतर त्याचं अर्थसकट विश्लेषण ऐकल्यानंतर आपल्याला खूपशा गोष्टींचा उलगडा होतो. आधी मी सांगितलं तुम्हाला की परमेश्वर म्हणजे काय, जसं नेमके परमेश्वर कसे होते आणि मग ते कसे होतात हे आपण पूर्वी प्रकरणामध्ये बघितलं. अव्यक्त परमेश्वर असतात, ते कृपावशे सावेव साकार होतात म्हणजे व्यक्त होतात, हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे. पण नेमकं व्यक्त होतात म्हणजे कसे व्यक्त होतात या संदर्भामध्ये आपल्याला माहिती नाही आहे. किंवा एक आपण बघत असतो की विशेषांना आपण देव म्हणतात. आपल्या मानव पंथामध्ये तो प्रघात आलेला आहे, अन्यथा प्रघात आहे, म्हणजे चुकीचा भाग आहे तो विशेषाला देव म्हणणं. कारण की विशेष म्हणजे काय, पाषाण आहे, आणि देवाने सांगितलं देव काष्टाचा नव्हे पाषाणाचा नव्हे, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि पाषाण हा प्रपंच आहे आणि परमेश्वर हे परमेश्वर आहेत. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थांमध्ये पाषाण हा प्रपंचात येतो आणि परमेश्वर हे परमेश्वर पदामध्ये येतात. तर विशेष परमेश्वर नाहीच, परंतु जी श्रीमूर्ती आहे ती श्रीमूर्ती सुद्धा परमेश्वर नाहीत. आता आपण काय केलं, आपण अजून एक स्टेप पुढे निघून गेलो. आतापर्यंत आपल्याला हे मान्य करता करता नाकी नऊ आले असतील की विशेष म्हणजे देव नाहीत. हे पहिल्यांदा ज्यांनी कोणी ऐकलं त्यांना धक्का बसला, असं कसं हे ते वगैरे. मग त्यांना प्रमाण दिलं देव काष्टाचा नव्हे पाषाणाचा नव्हे वगैरे वगैरे, मग त्यांना ते लक्षात द्यायला लागलं. आता मी एक नवीन मुद्दा सांगतोय की श्रीमूर्ती सुद्धा परमेश्वर नाहीत. श्रीमूर्ती म्हणजे काय आहे, मायापूर, त्याला काय म्हणतात, मायापूर म्हणजे मायेने निर्मित केलेलं पूर. आता हे जे मी काय असंच वाक्य तुम्हाला सांगितलं की श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाही, मग त्याचं लीळेचं प्रमाण आपल्याला पाहिजे. लीळेचं प्रमाण आहे की महादायसांना स्वामी जेव्हा सुंदरपणाबद्दल सांगतात, त्रेती सीता बर्वी, नंतर द्वापरी श्रीकृष्ण आणि कलियुगी म्हणजे आम्ही सुंदर आहोत दिसायला, म्हणजे शारीरिक जो काही भाग आहे, नाके डोळे सौंदर्य वगैरे वगैरे. आणि महादायसांना खूप आनंद होतो तेव्हा स्वामी सांगतात बाई हे बर्वे नव्हे. म्हणजे जे जनसामान्य लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, जे ज्ञानी भक्त नाही आहेत, अशा लोकांसाठी श्रीमूर्तीच बर्वी आहे, चांपे गौर वगैरे वगैरे. आपण सुद्धा काय करतो, मूर्तीचंच वर्णन करत राहतो. मग तो वर्ण कसा असेल काय असेल. पण स्वामींनी महादायीसांसारखी जी व्यक्ती आहे ज्यांच्या मोक्षाचा प्रवास सुरू झालेला आहे, आता मध्ये कुठेही खंड होणार नाहीये,
सरळ मोक्षाला जाणार आहेत ते. मग त्यांच्यासाठी हे बर्वे नव्हे, आता तुमच्यासाठी हे बर्व नाही. भीतरी असे ते बर्वे, म्हणजे या श्रीमूर्तीमध्ये जे स्वरूप आहे ते स्वरूप तुमच्यासाठी काय आहे? बर्व आहे. निर्वैव निराकार काय आहे? श्रीमूर्ती की स्वरूप? स्वरूप. परमेश्वर कोणाला म्हणायचं? मूर्तीला की स्वरूपाला? स्वरूपाला. आता तुम्हाला उदाहरण देऊन जर का सांगितलं की आपण एकमेकांना बघतो का? हो पण आणि नाही पण. एकमेकांना बघत नाही आपण. आपण काय बघतो? एकमेकांच्या शरीराला बघतो. शरीर म्हणजे काय आहे? कशात येतं? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर कशात येईल? प्रपंचात येतं. आणि त्या देहामध्ये म्हणजे ह्या प्रपंचामध्ये जीव आहे. आता हे कसं सिद्ध होईल? जीव वेगळा, हे देह म्हणजे जीव नाही, हे कधी सिद्ध होतं? कधी होतं सिद्ध? मेल्यानंतर. मग तुम्हाला लक्षात येतं जीव निघून गेला आणि देह, म्हणजे इतके दिवस आपण ज्या नावाने हाक मारत होतो ते हे नाहीये, ते फक्त शरीर आहे. त्यांना आपण बघितलं नाही आणि आपण आपल्याला स्वतःला पण बघितलेलं नाही. अजून आपलं स्वरूप आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाचं देह दिसतं. म्हणजे आपण सृष्टीमध्ये जे काही बघतो ते सगळं प्रपंच बघतो. श्रीमूर्ती ही सुद्धा प्रापंचिकच आहे. मनुष्य देह हे सुद्धा प्रापंचिक आहे. तुम्ही जेवढं जे हे काय दिसतंय तुम्हाला डोळ्याला, सृष्टीमध्ये जेतुके भाविले तेतुली भावरूप अविद्या आहे. ही संहार काळी हे सगळं नासून जातं. देवतेचं पण स्वरूप आहे, जीवाचं पण स्वरूप आहे. प्रपंच सुद्धा 5 भूत 3 गुणांचा बांधा आहे, तो सुद्धा दिसत नाही आपल्याला. आणि परमेश्वर स्वरूप सुद्धा आपल्याला दिसत नाही. आत्ता आपल्या शाब्द ज्ञानात तर अजिबात काही दिसत नाही. शाब्द ज्ञानात फक्त शाब्दिक माहिती आपल्याला मिळते. जेव्हा आपल्याला अप्रोक्ष ज्ञान होईल तेव्हा जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर 4 पदार्थांचं स्वरूप तेव्हा दिसेल. अप्रोक्ष म्हणजे जे शाब्द ज्ञानात तुम्ही नुसतं ऐकलंय ते तुम्हाला प्रत्यक्ष रूपाने दिसतं, ते आहे अप्रोक्ष ज्ञान. शाब्दी ज्या गोष्टींचं तुम्ही ज्ञान घेतलंय तयाचीची सत्ता, म्हणजे त्या गोष्टींचं दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी होतं स्वरूपाचं. म्हणजे आपण कुठल्याही पदार्थाचं स्वरूप बघू शकत नाही. आणि म्हणून या गोष्टींचा उलगडा कुठे होईल? आता मी सरळ तुम्हाला जर का सांगितलं श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाही, तर तुम्ही म्हणाले बाबा काही सांगतात. पण जेव्हा तुम्ही उद्धरण प्रकरण अभ्यासाल तेव्हा तुम्हाला ते एक वचनानुसार ते उलगडत जाईल की हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर का एखाद्या मुद्द्याचा उकल करायचा असेल, एखादं ज्ञान माहिती करून घ्यायचं असेल, तर ते सरळ असं शाब्दिके नाही चालणार, आपल्या शब्दात नाही चालणार. त्याच्यासाठी देवाचे जे शब्द आहेत म्हणजे वचन आहेत त्याचं प्रमाण आपल्याला द्यावं लागेल, लीळेचं प्रमाण द्यावं लागेल, निरूपणाचं प्रमाण द्यावं लागेल श्रीमुखातल्या. आणि मग तो विषय आपल्याला पटत जाईल. आणि म्हणून उद्धरण या प्रकरणामध्ये जे काही आत्तापर्यंत आपण जे काही वाचत आलो, तुम्ही कुठले कवच वाचले असतील किंवा पंजरू वगैरे जे काही वाचले असतील, त्याच्यातनं तुमचा ज्ञानस्तर वाढला नाही. त्यातनं उद्धरण प्रक्रिया म्हणजे काय? मुळात म्हणजे पूर्वी हे प्रकरण जेव्हा आपण अभ्यासतो तर त्या पूर्वी ह्या प्रकरणाचा म्हणजे हे कसं आहे, याला ते म्हणजे तुम्ही भात वाढला की काय वाढायला लागतं? मग वरण वाढलं की तूप. म्हणजे हे काय आहे? ही साखळी आहे. ही त्याला ती साखळी आहे. चपाती वाढली की ती भाजीसोबत खायची, भात वाढला की ते डाळीसोबत खायचं, म्हणजे ही शृंखला आहे अशी. बरोबर. तसं वचनांचा जो काही आपल्याला क्रम दिलेला आहे तो क्रम सुद्धा आधी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ नव्हता, असा वेगळा नव्हता. परंतु आमच्यासाठी म्हणजे देवाला माहिती होतं की पुढची पिढी एकदम कशी येणार आहे, ती काय वाचन करणार नाही, काय नाही, ती सगळी आळशी पिढी असणार आहे. त्याच्यामुळे देवानी त्या ज्यांनी कोणी केशराज भास वगैरे हे सगळी जी काही त्या काळातली जी काही विद्वत्त मंडळी होती त्यांच्या डोक्यामध्ये देवानी हे स्फुरवलं. कुणासाठी? त्यांच्यासाठी नाही, ते तर विद्वत्ता त्यांच्याकडे होतीच, परंतु हे आपल्यासाठी म्हणून की आपल्याला सगळं कसं पाहिजे, सुटसुटीत पाहिजे, आपल्याला कुठलंही संशोधन करायचं नाही, काय नाही.
आपल्याला सरळ म्हणजे आजकाल ते असतं ना की भाजी बनवायची नाही, सरळ गरम पाण्यामध्ये ते पिशवी फोडून टाकली की लगेच भाजी तयार. म्हणजे एवढं आपल्याला आयतं सगळं पाहिजे. आता देवाला असं वाटलं ह्यांना जर का वचनाशी वेगळी करून नाही दिली तर हे लीळा पण वाचणार नाही, वचन वेगळं करून वाचणार नाही, काय नाही. म्हणून देवाला वाटलं की मग ह्यांचं उद्धरण कार्य यांचं बंद पडून जाईल. म्हणून आपल्याला सर्व सविस्तर कळावं, समजावं म्हणून त्या भक्त मंडळींच्या हृदयामध्ये देवानी ती स्फुर्गरूप्त केली आणि त्यांनी सकळ जीव मात्रांसाठी म्हणून संशोधन केलं, लीळा वाचल्या, त्या लीळेतले वचनं वेगळी केली, त्यातले दृष्टांत वेगळे केले. परत ती नुसतं वचनं वेगळी नाही केली तर त्या प्रकरणं त्याची तयार केली. त्या प्रकरणाला नामकरण दिलं. पूर्वी प्रकरण आहे, पंचकृष्ण, पंचनाम, अन्य व्यावृत्ती आणि त्याच्यामध्ये तीच वचनं, असा तो सारोळा, ते प्रकरण तयार झाले आणि ते क्रमाने त्यांनी ते काय केलेली आहेत, क्रमाने जोडलेली आहेत. म्हणजे तुम्हाला असं कधीच नाही वाटणार की उद्धरण प्रकरण पहिले पाहिजे होतं, कारण परमेश्वराचा मूळ उद्दिष्ट काय आहे, जीवाचा उद्धार करायचा. मग उद्धरण प्रकरण पहिले पाहिजे होतं ना. पण उद्धरण प्रकरणामध्ये सरळ परमेश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला कसं समजणार कोण परमेश्वर, कसे काय. म्हणून तिथे सांगितलेलं आहे, पूर्वी या प्रकरणामध्ये जवळपास जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर चारही पदार्थांचा त्या ठिकाणी उल्लेख झालेलाच आहे. म्हणजे सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती, मध्ये म्हणजे हिमा सेतू मध्ये 5 शते कर्मभूमी वगैरे एवढा मोठा अर्थ आहे बरं का. आम्ही जो पाठ करतो मार्गामध्ये, आता तुम्हाला हा पाठ करायला सांगितला तर तुम्ही फक्त शब्द शब्द पाठ करून याल, परंतु वास्तविक तुम्हाला ह्याच्यात काय सांगितलं तो अर्थ तुम्हाला नाही लक्षात येणार. म्हणून मी एक सोपा अर्थ तयार केला, सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे करणे. कवण म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, हे 4 पदार्थ एकूण सांगितलेले आहेत. तर प्रपंच यांचं तुम्ही कितीही काहीही सेवादास्य करा म्हणालं, जीव, देवता आणि प्रपंच यांचं किती सेवादास्य जर का तुम्ही केलं तरी तुमची दुःखापासून मुक्तता होत नाही. मुंची जेना म्हणजे दुःखापासून जीवाची मुक्तता होत नाही. एके परमेश्वरे विना म्हणजे आपल्याला इथे देवाने थोडक्यात जीव, देवता, प्रपंचही सांगितले, त्यांच्यामुळे दुःखातनं मुक्तता होत नाही हे पण सांगितलं, आणि सोबतच ती जी मुक्तता आहे ती देवाशिवाय होऊ शकत नाही हे पण सांगितलं. म्हणजे हे वाक्य म्हणजे काय आहे, हे वाक्य एक मुख्य वाक्य झालं. आता या वाक्यावरून, या वचनावरून पुढचे जे काही वाक्य आहेत ते पुढचे वाक्य येणार आहेत. हे वाक्य मूळ झालं. आता इथे आपण बघत असताना थोडक्यात बघूया की जीव आहे, जीवाचं तुम्ही किती सेवादास्य, कुठल्याही जीवाचं कितीही सेवादास्य करा, त्या जीवाच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडं जरी चुकलात, म्हणजे मी माझं एक उदाहरण नेहमीच देत असतो की एखाद्याला आपण 9 वेळा जेवण खावण जरी दिलं आणि 10व्या वेळा तुम्ही जर का नाही दिलं तर तुम्हाला त्यांनी पाणी सुद्धा विचारलं नाही. मग आपण जर का म्हटलं की 9 वेळा तुम्हाला आम्ही जेवू घातलं की, ते म्हणतील की बाबा काय उपकार केला का. मग म्हणजे तुम्ही 9 वेळा काय केलेलं आहे त्यांच्यासाठी याचं काही घेणं देणं नसतं त्यांना. हे प्रत्येक जीवाचं आहे आणि याच्यामध्ये त्यांची चूक नसते बरं का. आपण काय म्हणतो चूक त्यांची आहे, चूक त्यांची नाही, चूक आपली आहे. आपल्याला प्रत्येक वेळोवेळी जर का परमेश्वराने सांगून पण ठेवलंय की कवणे करणे मुंची जेना. कुठलाही जीव असो, मग तुमचे आई वडिलांपासून तर तुमच्या मुलांपर्यंत कोणी पण असो, हे तुम्हाला वाटेल की ह्यांच्यामुळे आपल्याला एकदम कायमस्वरूपी सुख मिळणार आहे, तर कवणे करणे मुंची जेना हे वचन त्याला लागू आहे. कधी ना कधी तुमच्यामुळे त्यांना, त्यांच्यामुळे तुम्हाला दुःख होणार, कधी ना कधी तुम्ही एकमेकांच्या चुका सांगणार, हे ठरलेलं आहे. कुठलाही जीव कुठल्याही जीवाकडनं कायमस्वरूपी संतुष्ट नसतो. कुठल्या तरी एका क्षणी मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, किंवा मुलं, आई वडील म्हणतात मुलं आमच्यासाठी काहीच करत नाहीत, म्हणजे हे असंतुष्टता आहे. पण हे सगळं आपण लक्षात ठेवून ते समोरच्याला बोलून दाखवायचं, 10 लोकांना सांगायचं पेक्षा
देवाने आपल्यासाठी कितीतरी करून ठेवलेलं आहे, त्याच्याकडे पण तर आपण लक्ष दिलं पाहिजे. जे आपल्यासाठी नाही करत त्यांच्याविषयी आपण किती बोलतो, पण ज्यांनी आमच्यासाठी करून ठेवलंय सगळं त्यांच्याविषयी आपण कधीच असं बोलत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा की कुठला जीव तुम्हाला जर का दुःख देत असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही उलट काय करायचं, ह्या देवाच्या वचनाचं प्रमाण तुम्हाला मिळतं आहे. मी मागे पण सांगितलेलं की माझ्यासोबत कोणी वाईट वागलं तर मला दुःख होत नाही, मला उलट हे वचन आठवतं की वा देवाने बरोबर सांगितलंय बरं का, कवणे करणे मुंची जे ना, म्हणजे जीव संपर्कात आला की त्याच्यामुळे दुःखच होणार आपल्याला, कुठलाही जीव असो. त्याच्यानंतर देवता असेल, देवतांचं कितीही साधन तुम्ही आचरण केलं तरी त्यांच्या फळाचं जे काही आयुष्य आहे, मायेचं जे फळ आहे ते कमीत कमी 10 लाख वर्ष किंवा 1 कोटी वर्ष जास्तीत जास्त मिळतं. 1 कोटीपेक्षा कुठलंही देवतेचं सुखफळ आपल्याला मिळत नाही. आता हे सगळ्यांना सांगितल्या म्हणजे फक्त महानुभाव पंथामध्येच ह्या गोष्टी माहिती असतात. बाकी जे काही लोक आहेत, अन्य लोक असतील ते कोणी वेद वाचत नाहीत, त्यातलं फळ साधन वाचत नाही, त्या साधनाचं फळ किती वर्ष मिळतं हे सुद्धा कोणी वाचत नाही, वेद हा प्रकारच कोणी वाचत नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान त्याच्यामध्ये येतच नाही किंवा त्या लोकांना ते माहिती पडत नाही. पण महानुभाव पंथामध्ये बेसिक सगळं सांगितलेलं आहे, जीवाबद्दल सांगितलेलं आहे, देवतेबद्दल, प्रपंचाबद्दल, परमेश्वराबद्दल. मग या ठिकाणी मायेचं फळ जे आहे 1 कोटी वर्ष भोगल्या जाईल आणि तिथून परत पतन होईल आणि तो मृत्यू लोकातच येणार. हे झालं देवतेच्या संदर्भातलं. त्याच्यानंतर प्रपंचाच्या संदर्भातलं असेल, तुम्ही किती मोठं घर घ्या, बनवा, काहीही करा, किती मोठी जागा घ्या, परंतु ते तुम्हाला सुखदायक हा नसतं. बघा तुमच्याकडे आत्ता काहीच नाही, आता तुम्ही नॉर्मल आहात व्यवस्थित, आत्ता जर का संध्याकाळी तुम्हाला कोणी 10 लाख रुपये आणून दिले तर काय होईल? आनंद तर होईलच, परंतु तुम्हाला वेगळं टेन्शन चालू होऊन जाईल. मग आता ठेवायचे कसे, काय करायचं, म्हणजे खूप मोठं. आपल्याकडे काही नसतं त्यावेळी आपण जेवढं शांत असतो, स्वस्थ असतो, त्याच्याही पेक्षा आपल्याकडे काहीतरी प्राप्त झाल्यानंतर ते ठेवायचं कुठे, काय कुठे वगैरे सगळं अस्वस्थता निर्माण होत असते. आणि किती मोठी प्रॉपर्टी असेल आपली तरी आपल्याला ती प्रॉपर्टी दुःखमुक्त करत नसते. ते काय करणार आहे? दुःखातच टाकणार. तुम्ही याचं चिंतन करून बघा थोडंसं, मग तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट आपल्याला दुःखाकडे कशी घेऊन जात असते. कारण की आमच्या स्वामींनी सुखाची व्याख्या काय सांगितलेली आहे? दुःख मिश्रित सुख. सुख कसं आहे? दुःख मिश्रित आहे. हा मागे आपला विषय झालेला आहे. त्याच्यामुळे ते दुःखालाच प्राप्त करून देत असतं. त्याचं मी एक उदाहरण सांगतो की म्हणजे प्रपंच आहे, या भिंतीला तुम्ही किती चांगला कलर दिला, काय झालं तरी ती भिंत खुश होते का? नाही. किंवा ती भिंत तुम्हाला कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकते का? नाही. एखादा भूकंप आला तर सगळं जमीनदोस्त होऊन जातं. म्हणजे जे आयुष्यभराची कमाई करून आपण जे उभं केलंय ते एका छोट्याशा जमिनीच्या धक्क्यामुळे सगळं पडून जाऊ शकतं. म्हणजे तेही दुःखच आहे. म्हणून हे सगळं दुःखमय आहे, दुःखरूप आहे, दुःख देणारं आहे. ह्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर ते परमेश्वराशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. परमेश्वर एक केवळ आनंदमय असल्यामुळे त्यांच्या संपर्कात जेव्हा तुम्ही येता तेव्हा काय होतं? तुम्हाला आनंदच प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या संपर्कामध्ये जाता आलं पाहिजे. यासाठी पूर्वी प्रकरणाचं हे वाक्य आपण बघितलं. आता तिथे आपल्याला वाक्याचा शेवट कुठे आला? एके परमेश्वरे विना. हे परमेश्वर हे नवीन शब्द आपल्याला माहिती पडला. मग परमेश्वर म्हणजे नेमके कोण? त्या परमेश्वरांना आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पूर्वी प्रकरणाचं पुढचे जे वाक्य आहे ते पुढचे वाक्य आपल्याला वाचावे लागते. तेच परमेश्वर कसे? निर्वैव निराकारू असे. निर म्हणजे नाही, अवयव, निरअवयव, आणि निराकार म्हणजे आकाररहित असे परमेश्वर आहेत.
ते काय होतात? साकार होतात. कशामुळे होतात? कृपा गुणामुळे. कृपा वशे सावेव साकारू होय. सावेव म्हणजे अवयवयुक्त होतात, साकार म्हणजे आकारयुक्त होतात. आणि परमेश्वर अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतात आणि आपले सन्निधान देतात, म्हणजे स्वतःचं ज्ञान त्या जीवाला देतात. आणि ते दास्य मोचक म्हणजे त्या परमेश्वराचं म्हणितले केल्याने आपली दुःखापासून मुक्तता होते, असं पूर्वी प्रकरणामध्ये पूर्ण असं विश्लेषण आलेलं आहे. तर यातनं आपल्याला लक्षात येतं की परमेश्वर हे निर्वेव निराकार होते आणि मग ते कसे होतात? सावेव साकार होतात, आकारयुक्त होतात, मनुष्य देहामध्ये अवतार घेतात, आपलं ज्ञान देतात आणि ते दास्य मोचक. हे पूर्वी प्रकरण जे आहे, हे पूर्वी प्रकरणामध्ये एवढं विश्लेषण आपल्याला सांगितलं गेलं. आणि आता आपल्याला या प्रकरणामधनं बहुतांश रूपाने एक थोडक्यात माहिती आमच्या स्वामींनी आम्हाला दिलेली आहे. परमेश्वर निर्वेव निराकार सावेव साकार होतात, अवतार घेतात, आपलं ज्ञान देतात आणि ते दास्य मोचक म्हणजे त्या परमेश्वरांनी सांगितलेलं जे काही विधिविधान आहे ते जर का आपण केलं तर काय होईल? आपली दुःखापासून मुक्तता होते. मग परमेश्वर सावेव किंवा साकार होतात म्हणजे नेमके काय होतात, कसे होतात, हा विषय आपल्याला कळला नाही. फक्त एवढंच कळालं की निर्वेव निराकार सावेव साकार झाले, पण नेमके साकार होतात म्हणजे कसे होतात, ती प्रक्रिया कशी आहे आणि साकारच का होतात परमेश्वर, कशासाठी होतात? सकळ जीवांचा उद्धार परमेश्वराला करायचा आहे म्हणून परमेश्वर साकार होतात. मुळामध्ये कुठल्याच ग्रंथांमध्ये, इतर कुठल्याही ग्रंथांमध्ये जीव कुठे होते, काय आहेत, देवता, प्रपंच, ह्यांची तुम्हाला मुळातनं माहिती सांगितलेली नाहीये. कुठला पण तुम्ही ग्रंथ वाचा आणि त्याच्यात ही माहिती आलेली असेल असं नाही. तुम्ही महानुभावांचा ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये ती मुळातनं माहिती आलेली आहे की एकूण देवता किती आहेत? 81 कोटी 1,10 देवता आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात मुख्य देवता कोण आहे? माया आहे. चैतन्य देवता होय, मुख्य देवता आहे. परी परमेश्वर नव्हे. चैतन्या पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. मग या ठिकाणी हे असे 4 पदार्थ आपण बघितले, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. मग जीव कुठे होते? ती जी माया सांगितली त्या मायेच्या तम विभागामध्ये जीव आहे. चैतन्य कुठल्या वचनात सांगितलं? ते संसरणाच्या तमो निमग्न जीव माया स्वरूपी असती. तमो निमग्न जीव मायेच्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे आपल्याला देवता कळाल्या, जीव पण कळालं. आता प्रपंच कुठे आहे? भैरव स्वरूपामध्ये आहेत. भैरवांच्या ठिकाणी 5 जे काही सांगितलेले आहेत, 3 गुण आणि 5 भूत, 5 भूत 3 गुण, ते सगळे प्रपंचाचा जो कारणत्वाचा जो भाग आहे तो सगळा तिथे आहे. म्हणजे देवता आपल्याला 81 कोटी 1,10 कळाल्या, जीव अनंत आहेत, मायेच्या स्वरूपामध्ये आहेत, प्रपंच जो आहे तो भैरव स्वरूपामध्ये आहे आणि परमेश्वर आपल्या स्वरूपामध्ये आहेत. आता परमेश्वराला असं वाटलं की आपला जो आनंद आहे तो कोणाला तरी द्यावा. अर्थात ते सांगण्यासाठीच आहे, वांचून जीवाला द्यावा हे पहिलेपासूनच नक्की आहे. मग त्याच्यात सांगितलं जातं की आपल्याला प्रश्न पडेल की प्रपंचाला का नाही दिला? तर प्रपंचाकडे पाहिलं तर प्रपंच कसा आहे? जड आहे. प्रपंचाला सुख दुःखाची संवेदना नाही. तुमच्या या लादीवर आज जर का कॉफी सांडली तर लादीला बरं वाटेल का? बरं झालं आज खूप दिवसातनं कॉफी मिळाली, असं वाटेल का तिला? काही नाही वाटणार. प्रपंच जड आहे, त्याला किती काही तुम्ही केलं तरी त्याला काही समजत नाही. त्याच्यानंतर देवता जे आहेत, देवता आपापल्या स्वरूपामध्ये लीन आहेत. देवता स्वरूपे ज्ञाप्तानंद रूपे, ते आपल्या आपल्या स्वरूपामध्ये लीन आहेत. त्यांना परमेश्वराचा आनंद प्रणवणार नाही. तो जरी दिला तरी तो त्यांना घेता येणार नाही. तुम्ही एकदा जर का पोटभर फास्ट फूड खाल्लेलं असेल आणि आत्ता जर का तुम्हाला एकदम पौष्टिक अन्न द्यायला खायला,
तुम्ही खाल का? नाही, ते फास्ट फूड आम्ही खाऊन आलेलो आहे. फास्ट फूड म्हणजे काय आहे? एकदमच अनपौष्टिक आहे ते. आता त्याच्यावर तुम्हाला किती पौष्टिक दिले तरी ते आपल्याला चालणार नाही. आता आपण भेसळयुक्त खातोय. आता जर का आपल्याला कोणी प्युअर आणून दिलं तूप वगैरे तर ते आपल्याला पचणार नाही, कारण आपल्या शरीर आता कसं झालेलं आहे, भेसळयुक्त खाण्याची सवय त्या शरीराला लागलेली आहे. आता प्युअर आपण खाऊ शकत नाही. त्याचं उदाहरणच ते येतं की ते आमकं तुम्ही पाणी पियत असाल तर नंतर मग तुम्ही दुसरं कुठलं पाणी पिऊ शकत नाही, लगेच तुमची तब्येत खराब होणार. तर ते तसं आहे. देवतेचा आनंद ते त्यांचा रजतमयुक्त आनंद ते घेत आहेत. त्यांचा परमेश्वराने जर का त्यांना निर्गुण आनंद दिला तर तो त्यांना प्रणवणार नाही, म्हणून देवतेला आनंद देता येत नाही. मग आता कोण राहिलं? जीव राहिला. मग जीवाकडे पाहिलं तर जीव कसा आहे? अयोग्य आहे, अविद्य आहे, अधमती, अधगती, अधरती आहे. याला आनंद देता येईल, परंतु या गोष्टींमुळे देता येत नाही. पण या गोष्टी काढून टाकल्यात तर मग देता येईल. म्हणजे जीव जो आहे तो जर का योग्य केला तर योग्य होईल, आनंदाला पात्र होईल. म्हणून जीवाचा विचार केला आणि जीवाचा उद्धार करण्याचं नक्की झालं की त्या जीवाला काय करायचं? ज्ञान द्यायचं. तो आचरण करेल, त्याची अधमती ऊर्ध्वमती होईल, ऊर्ध्वगती ऊर्ध्वरती होईल आणि तो आचरण करत करत योग्य होत 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 विशेष ज्ञानापर्यंत जाईल आणि तिथून विशेष ज्ञानामध्ये योग्य झाला की उद्धार त्या जीवाचा होऊन जाईल. इतकं सोपं आहे. ते कठीण कोणी केलं? आपण स्वतः ते कठीण केलं. बाकी एकदम सोपं हे आहे. परमेश्वर ज्ञान देतात, त्याचं आचरण, योग्यता, लगेच चारी ज्ञान आणि मोक्ष. इतकं सोपं काम आहे. म्हणजे ते आपण म्हणतो ना की रस्ता एकदम असा 10 मिनिटाचा रस्ता आहे, पण ट्रॅफिकमुळे किती मिनिटाचा होतो तो? 50 मिनिटाचा होतो. म्हणजे रस्त्यात काही बदल झाला का? रस्ता 10 मिनिटाचा आहे, पण ते कशामुळे ते झालं? आपण उशीर केला. आपण जर का लवकर आलो असतो तर आपल्याला ट्रॅफिक मिळाली नसती, मग आपण 10 मिनिटात आलो असतो. पण आपण ट्रॅफिकच्या वेळामध्ये आलो आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला उशीर होत 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 गेला. तसं आपण आपल्या अवतीभवती जीव, देवता आणि प्रपंचाचं एवढं काही गर्दी जमा करून ठेवलेली आहे की यांच्यातनं बाहेर पडता 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 आपल्याला खूप वेळ होऊन जातो. आणि जे काही 10 मिनिटाचा रस्ता आहे तो एका जन्माचा, 7 जन्माचा, कितीतरी चौकड्यांचा, कितीतरी सृष्ट्यांचा होऊन जातो की अनंत सृष्टी, अनंत चौकड्या, अनंत युग, अनंत जन्म गेली तरी आपण या गर्दीतनं अजून रस्ता काढून परमेश्वरापर्यंत पोचूच शकलो नाहीयेत, पोचू शकत नाहीये. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? या गर्दीतनं मुक्त होता आलं पाहिजे. यासाठी म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे? जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणून सृष्टीची रचना केली. त्या सृष्टीमध्ये जीवाला आणलं, त्यांना ज्ञान दिलं, पण त्यावेळी आपण ते ज्ञान दवडलं. परत परमेश्वराने ज्ञान दिलं, परत ते आपण दवडलं, परत दिलं. 3 वेळा एकदम कुठल्याही प्रकारचं मूल्य न घेता देवाने आपल्याला फुकट ज्ञान दिलं, परंतु ते फुकट ज्ञान काही आपल्याला पचलं नाही, आपण ते टिकवलं नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं? प्रत्येक ज्ञान दवडत गेलो आणि मग प्रवाही सृष्टीमध्ये आलो, तिथेही ज्ञान दिलं, तिथेही आपण ते दवडलं. दवडणं म्हणजे काय? त्या ज्ञानाचं मूल्य न ठेवणे, त्या ज्ञानाचं आचरण न करणे. जसं तुम्हाला कोणीतरी औषध दिलं आणि ते औषध तुम्ही घरी आणून ठेवलंय, ते तुम्ही खात नाही, काय नाही, काय नाही, म्हणजे त्या औषधाची अवहेलना झाली, अवेरण झालं. त्या औषधाचं जे मूल्य आहे त्या मूल्यानुसार तुम्ही त्याला सन्मान दिला नाही. आता हे औषध देणाऱ्याला जर का कळलं तर काय होईल? कोणी जर का सांगितलं, त्यांनी औषध तर घेतलं नाही पण ते फेकून दिलं, तर त्याला काय होईल? त्या व्यक्तीला राग येईल. तर परमेश्वराला सुद्धा खंती येत असते. तर हा विषय आपला पुढे पुढे चाललाय. आपण परत मूळ विषयाकडे येऊया, उद्धरण या विषयाकडे, की परमेश्वराने जेव्हा जीवाला तमस्वरूपात पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं परमेश्वराच्या की ह्या जीवाचा उद्धार केल्या जाऊ शकतो, ह्याला आपल्या स्वरूपामध्ये प्राप्ती ह्याला दिल्या जाऊ शकते, हा स्वरूपामध्ये पावन होऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो.
म्हणजे तिन्ही पदार्थामध्ये फक्त जीवच असा वेगळा आहे, म्हणजे आपण. आपली निवड कोणी केली? परमेश्वराने निवड केलेली आपली. म्हणजे परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण आलेलो आहोत, दृष्टीमध्ये आलेलो आहोत. आता कृपा दृष्टीमध्ये येणंच फक्त आपलं बाकी आहे. एकदा आपण आचरण केलं की आपण परमेश्वराच्या नजरेतनं, दृष्टीतनं कृपा दृष्टीमध्ये आपण येणार आहोत, म्हणजे आपलं तो भाग वाढेल. आणि म्हणून उद्धरण हा जो काही प्रकार आहे, उद्धार जीवाचा करायचा आहे, म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला अजून कळलं नाही. ते नंतर ते म्हणतात की बाबा तुम्ही अमक्या अमक्या जर का महिन्यामध्ये असं जर का केलं स्मरण, तर तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि लोक सुद्धा ते करतात बरं का. मग म्हणजे तिकडे तुम्ही जर का त्या भागात गेलात, अच्छा तुम्ही या महिन्यामध्ये जर का या स्थानाला तुम्ही गेलात, गोकुळात जर का गेलात, तर तुमच्या 2 पिढ्यांचा उद्धार होईल ते सांगतात. आणि त्याच्यात तुम्ही मथुरेला आलात तर तुमच्या 5 पिढ्यांचा उद्धार होईल. आणि त्याच्यात तुम्ही वृंदावनला आलात तर तुमच्या 7ही पिढ्यांचा उद्धार होतो, असं सांगितलं जातं. आता मुळात म्हणजे असं उद्धार होणं एवढं काही सोपं आहे का? तुम्ही गोकुळात गेल्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होणार आहे, म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्या गोकुळात गेलेल्या दिसत नाहीत, आता आपला उद्धार नसता का झाला? म्हणजे एक सांगण्याच्या गोष्टी आहेत. पण मूळ उद्धरण म्हणजे नेमकं काय, उद्धार होणं म्हणजे काय आपला, हे केवळ आणि केवळ उद्धरण या प्रकरणातनं आपल्याला त्याची विस्तृत माहिती स्वामींनी वचनाद्वारे दिलेली आहे. उद्धरण या प्रकरणाचं जे प्रकरणवश आहे ते प्रकरणवश आपण बघणार आहोत. ते प्रकरणवश आहे डोमेग्रामचं. डोमेग्रामला आमच्या स्वामींनी माहिमभट्टांना भेट दिली. माहिमभट्टांची पहिली भेट स्वामींची आणि माहिमभट्टांची. आणि त्या भेटीमध्ये स्वामींनी माहिमभट्टांना प्रश्न विचारला. अर्थातच प्रश्न विचारायला कोण आलेले होते? माहिमभट्ट प्रश्न विचारायला आलेले होते. परंतु माहिमभट्ट स्वामींना बघून एकदम शब्दरहित होऊन गेले, काहीच आठवेना असं झालं. आणि मग स्वामींनीच त्यांना प्रश्न विचारला की या दुःखापासून मुक्त होता येईल असा काही उपाय तुमच्याकडे आहे का? मग त्यांनी सांगितलं हो. त्यांनी काय उत्तर दिलं? कर्म कीजे कर्मात शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरण वैराग्य उपजे आणि वैराग्याने ज्ञान होतं आणि ज्ञानोदय मोक्ष. असं त्यांनी एकदम ते पाठ केलेलं होतं, ते सांगितलं त्यांनी. हे त्यांनी काय केलं होतं? पाठ केलेलं. त्याच्यावर विचार नव्हता केला, त्याच्यावर चिंतन नव्हतं केलं. पाठ केलेलं असलं की आपण उत्तर तर देऊन मोकळं होतो, पण चिंतन केलेलं असेल तर तुमच्या उत्तरामध्ये अजून थोडासा बदल होईल. माहिमभट्टांनी विचार केलेला नव्हता, पण आमचे स्वामी कसे आहेत? विचारपूर्वक सांगणारे आहेत, किंवा तुम्हाला विचार करायला लावणारं असे वाक्य आमचे स्वामी सांगतात की त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. स्वामींनी त्यांनी विचार केलेला नव्हता तो विचार त्यांना स्वामींनी बोलून दाखवला की नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत ते नित्यदिनीच्या प्रत्यवायाला पाप पुण्यामध्ये ते संपून जातात. कामिक म्हणजे तुम्ही काहीतरी निमित्ताने नवस जाप्य असे जे काही तुम्ही कार्य केलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला फळ मिळतं. मग आता कर्म कुठे शिल्लक आहेत? मग कुठल्या कर्मामुळे वैराग्य निर्माण होईल? कुठल्या याच्यामुळे तुम्हाला ज्ञान होईल? कशाने ज्ञान होईल आणि कशाने मोक्ष होणार? कर्म तुमचे ते इथे संपून गेले. जर का तुम्ही म्हटले की या पैशाने आपण हे घेऊ, तर ते पैसे निम्मे इकडे खर्च होतात, निम्मे तिकडे खर्च होतात. मग ही वस्तू घ्यायला पैसेच कुठे शिल्लक आहेत? मग आपण विचार करा, हे बरोबर आहे म्हणणं की हे हिशोब केला तर पैसे शिल्लक राहत नाहीत. तसं कर्म नित्य नैमित्तिक जी आहेत ती कर्म अशी संपून जातात, प्रत्यवायाला ती उपयोगी जातात. आणि जे कामिक कर्म आहे त्याच्याने फळ मिळतं. मग कर्म शिल्लक कुठे आहे असं सांगितल्यानंतर माहिमभट्ट एकदम गप्प बसले. मग परत चर्चा झाली त्याच्यावर. असं होता होता मग स्वामींनी आमच्या पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं.